नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। सावधान, शिवरात्रि से पहले नेताजी चौक से कैलाश कॉलोनी तक का रास्ता संजीवनी से भी जरूरी। मनसे ने एमएमआरडीए को किया चुनौती। उल्लासनगर शहर में एमएमआरडीए द्वारा कई प्रमुख सड़कों का निर्माण कार्य तेजी से चल रहा है, लेकिन यह काम धीमी गति से चलने के कारण नागरिकों को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। कुछ कामों की वर्क ऑर्डर की अवधि खत्म हो चुकी है, लेकिन प्रशासन का इस ओर कोई खास ध्यान नहीं है। इन कामों में भारी देरी हो रही है और प्रशासन इस पर कोई एक्शन लेने की बजाय ठेकेदारों को बढ़ावा दे रहा है। मनसे के जिला अध्यक्ष बंडू देशमुख और शहर अध्यक्ष संजय गुघे ने इस पर गहरी चिंता जताई है। नेताजी चौक से कैलाश कॉलोनी तक के रास्ते का निर्माण महाशिवरात्रि तक पूरा होने की उम्मीद थी, क्योंकि इस दिन अंबरनाथ शिव मंदिर में विशाल यात्रा होती है और लाखों भक्त दर्शन के लिए आते हैं। लेकिन यह रास्ता अभी तक आधा अधूरा पड़ा है, जिससे भक्तों को भारी परेशानी हो सकती है। प्रशासन को चाहिए था कि वह इस दिशा में त्वरित कार्रवाई करे, लेकिन ठेकेदारों को बचाने के लिए प्रशासन ने चुप्पी साध रखी है। बंडू देशमुख और संजय गुघे ने एमएमआरडीए के मुख्य अभियंता धनंजय चामलवार और अभियंता अमोल जाधव से आग्रह किया कि इस रास्ते का काम महाशिवरात्रि से पहले पूरा किया जाए। यदि 24 फरवरी तक इस रास्ते की स्थिति सही नहीं की जाती है तो मनसे द्वारा एमएमआरडीए के खिलाफ आंदोलन किया जाएगा। महापालिका प्रशासन हमेशा बिल्डरों के हित में तत्पर रहता है, लेकिन गरीबों के काम कभी पूरा नहीं होते। बिल्डरों के लिए गार्डन तोड़े जा रहे हैं। अब वीनस चौक की कॉलोनी सोसाइटी के इलाके में झाड़ियां भी काटी जाएंगी। उल्लासनगर महापालिका के नगर रचना विभाग और अन्य विभाग बिल्डरों की सेवा में तत्पर है, जबकि जनता के हितों की अनदेखी हो रही है। वाको कंपाउंड से वीनस चौक तक का सड़क निर्माण भी एमएमआरडीए के माध्यम से हो रहा है, जिसमें वीनस चौक पर 3 पेड़ आ रहे हैं। प्रशासन ने इन पेड़ों को हटाने की मंजूरी दी है और अब इन्हें दूसरी जगह स्थानांतरित कर नए स्थान पर लगाया जाएगा। यह कार्रवाई महाराष्ट्र नगरीय क्षेत्र में पेड़ों के संरक्षण और उनके संवर्धन से संबंधित कानून 1975 के तहत की जा रही है। लेकिन क्या यह कदम गरीबों के हित में है या सिर्फ बिल्डरों के लिए है? यह बड़ा सवाल है। आपण आता इथे जे उभे आहे प्राचीन शिव मंदिर आणि पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध हे मंदिर आहे आणि आताच हप्त्याभरानंतर 1 आठवड्यानंतर महाशिवरात्री येते आणि एवढा मोठा उत्सव जो भाविक इथे येणार आहेत, म्हणजे एक प्रकारची मोठी जत्राच असते। एक दिवस अगोदर म्हणजे रात्रपासून इथे जत्राला सुरुवात असते आणि अशा परिस्थितीमध्ये पूर्ण शहरात तर रस्ते खोदून ठेवलेलेच आहेत, परंतु नेताजी चौक ते शिव मंदिर म्हणजे कैलास कॉलनी पर्यंतचा तो जो रस्ता आहे पूर्णपणे खोदून ठेवलेला आहे। आणि अशामध्ये जे भाविकांसाठी जे काही जे श्रद्धाळू आहेत ते स्टॉल लावतात, तर ते स्टॉल लावायलाही जागा नाही। एकच साईडचा जो रस्ता चालू आहे, मग एकाच रस्त्यावरून भाविक पण येणार आणि स्टॉल पण राहणार, त्याच्यामुळे प्रचंड गर्दी होणार आहे आणि त्या गर्दीचा परिणाम पोलीस प्रशासनावरही ताण पडणार आहे। त्याच्यामुळे आम्ही एक पत्र देऊन एमएमआरडीएला एक पत्र दिलं आणि पोलिसांना एक पत्र दिलं की लवकरात लवकर जर तो जर रस्ता पूर्ववत म्हणजे चालू केला नाही आणि काहीतरी सुधारणा केली पाहिजे की भाविकांना त्रास होणार नाही आणि भाविक इथपर्यंत येऊन आणि दर्शन घेऊन पुन्हा त्यांच्या घरी सुखरूप जातील अशी आम्ही अपेक्षा करतो। धन्यवाद। संजय जी, देखा गया है कि इस शिव मंदिर प्राचीन शिव मंदिर को आने के लिए जो मुख्य 2 रास्ते हैं, एक उल्लासनगर पार्क से कैलाश कॉलोनी होकर आता है, एक भाटिया चौक से होकर वो रास्ता आता है। तो कुछ दिन पहले आपने भाटिया चौक पर एक आंदोलन भी किया था, उसका कुछ परिणाम आपको नजर आया? देखो, ये अधिकारी जो है पूरे गेंडे की चमड़ी है, इनको कितना भी ये करो, हम लोगों ने प्रशासन को ये करने के बाद में वहां पे थोड़ा बहुत उन लोगों ने त्यांनी थोडंफार कामकाज केलं, तिथे फक्त त्या चौकामध्ये थोडंसं काम केलं, डागडुगी केली, परंतु पूर्ण रस्ता बनवला नाही। आणि आता आम्ही परत त्यांना एक विनंती केलेली की पूर्ण रस्ता चांगला स्थितीत बनवला पाहिजे, की श्रद्धाळूंना काय अडथळा रहदारीला अडथळा झाला नाही पाहिजे आणि काही अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे, एवढीच अपेक्षा। 26 तारखेला शिवरात्री आहे आणि शिवरात्रीमध्ये तुम्ही जर बघत असाल तर उल्हासनगर मध्ये प्राचीन शिव मंदिर आहे
पांडवकालीन शिवमंदिर आहे. इथे शिवरात्रीच्या दिवशी यात्रा असते. यात्रेसाठी लाखो लोक वर्षानुवर्ष विविध राज्यातनं सुद्धा इथे येतात दर्शनासाठी. आणि हा जो रस्ता आहे, या रस्त्यावर शिवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे 25 तारखेपासून 26 तारखेला दुसऱ्या दिवसापर्यंत प्रचंड गर्दी असते. रस्त्यावर चालायला जागा नसतात, विविध स्टॉल असतात, लोक असतात. परंतु हा जो रस्ता आहे, हा रस्त्याचं काम सुरू होऊन जवळपास वर्षाच्या वरती कालावधी उलटला. ठेकेदाराला दिलेल्या वर्क ऑर्डरचा कार्यकाळ संपलाय, परंतु ठेकेदारावरती कुठलीही कारवाई नाहीये. काम संत गतीने चालू आहे. मतलब चलने दो ऐसा ही चालू आहे. आज मी सकाळीच जे MMRDचे चीफ इंजिनियर आहे त्यांच्याशी बोललो. त्यांना मी सांगितलं 26 तारखेला शिवजयंती आहे, आपल्या महाशिवरात्री आहे, यात्रा आहे. यात्रेच्या अनुषंगाने या रस्ता पूर्ण खुला करा. तुमचं काम तुम्ही नंतर करा, परंतु भाविकांना या रस्त्यावर त्रास होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी. अन्यथा 25 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने यांना धडा शिकवेल. एक वर्षापासून अधिक काम सुरू झालं आहे. तिथं डान्सचं नाव टाकलं. मी तुम्हाला काय सांगितलं, हा अल्लाउद्दीन का चिराग नाही किंवा जादू नाहीये. जे काम 1 ते 1.5 वर्षात न होऊ शकलं ते 8 दिवसात होऊ शकत नाही. परंतु जी पर्यायी व्यवस्था होऊ शकते, जिथे यांचं सामान पडलंय, जिथे यांची खडी रेती पडली ती पूर्ण साईडला करून हा रस्ता संपूर्ण मोकळा केला तर कमीत कमी लोकांना चालायला तरी जागा मिळेल ना. आणि जे लाखो लोक असतात, तुम्हाला माहिती आहे रस्त्याने एकट्याला चालता येत नाही, चेंगराचेंगरी होण्याची शक्य असते, भगदड मचू शकते. त्याच्यासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या त्या MMRD प्रशासनाने करायच्या आहेत आणि त्या त्यांनी तात्काळ कराव्यात अशी आमची मागणी आहे. परत मला तुम्ही जर बघितलं तर भाटिया चौकामध्ये स्वामी शांती प्रकाश जे सिंधी बांधवांचं आराध्य दैवत आहे, त्यांचा पुतळा आहे. त्या ठिकाणची 39 सेक्शन आणि हा शिवमंदिर रोड याची वर्क ऑर्डर आहे. याचा कार्यकाळ संपलाय. आज वर्षानुवर्ष त्या संतांच्या पुतळ्यावरती धूळ माती काय काय बसतंय, परंतु ठेकेदाराला याचं कुठलंही सोयर सूतक नाहीये. नाही यांना पब्लिकशी घेणं देणं, लोकांना मूलभूत सुविधा भेटतात. आता लोकांनी निवडून दिले 5 वर्ष, यांना टेन्शन नाहीये. 4 वर्ष हे तुम्हाला बघायला पण येणार नाहीत. त्यामुळे लोकांनी यांच्याकडनं अपेक्षा ठेवणं बंद करावं आणि आता मतदान करताना आता तरी विचार करावा की आपण कुठल्या उल्हासनगरमध्ये जगतोय. अहो नरक करून टाकले उल्हासनगरला. कुठल्याही मूलभूत सुविधा नाहीयेत, रस्ते नाहीयेत. आज प्रदूषणाने अख्ख्या शहराला विळखा घातलाय. लोक आजारी पडतायत, लोकांना श्वसनाचा त्रास होतोय, परंतु प्रशासनाला याच्याशी काही घेणं देणं नाही, ना राजकारणांना काही घेणे. लोक जगतात जगू दे, मरतात मरू दे, यांचा याच्याशी काही संबंध नाहीये. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.